अ, नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पुढील भागाला सुरुवात करीत आहोत. आजचा जो आपला विषय आहे, तो आहे वित्तीय नियोजनाचे फायदे व तोटे. या अगोदरच्या लेक्चरला आपण वित्तीय नियोजनाचे महत्त्व पाहिलेले होते, की कोणत्या कारणासाठी वित्तीय नियोजन हे अतिशय महत्त्वाचे आहे, की ज्यामुळे कोणत्याही वित्तीय व्यवस्थापकाला आपलं वित्तीय कार्य हे चांगल्या प्रकारे पार पाडता येते. आणि जर असं वित्तीय व्यवस्थापकाने नियोजन केलेले असेल, तर त्याला कोणते फायदे किंवा व्यवसायाला कोणते फायदे होतात? आणि जर वित्तीय नियोजन अयशस्वी झाले, तर त्याचे तोटे काय होतात? हे आज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण सुरुवात करीत आहोत वित्तीय नियोजनाचे फायदे. कोणत्याही व्यवस्थापकाने जर वित्तीय नियोजन केले, तर त्याला व त्याच्या व्यवसाय संस्थेला कोणते फायदे होतात ते आता आपण पाहूया. त्यातील पहिला फायदा आहे अनिश्चितता व जोखीम कमी करणे. अनिश्चितता व जोखीम कमी करणे याचा अर्थ की व्यवसायामध्ये अचानक येणारे संभाव्य धोके असू शकतात किंवा ज्या धोक्यांची आपल्याला कल्पनाही आपण केलेली नसते. असे अचानक येणार उदाहरणार्थ आता या कोविड-19च्या काळात झालेला अचानक डिक्लेअर झालेला लॉकडाऊन आणि तो लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत गेला. आता हे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आलेलं हे संकट समजलं जातं. आणि मग अशा आलेल्या संकटालाच अनिश्चितता किंवा जोखीम कमी करणे असे म्हटले जाते. आता हे जे आलेलं लॉकडाऊनचं संकट आहे, हे अनिश्चित कारणासाठी आहे. त्याची किती काळासाठी हे राहील, किती काळ ते टिकेल, त्याच्यातून कधी तुमची अर्थव्यवस्था बाहेर येईल, हे आपण आता कोणीही सांगू शकत नाही. कोणत्या व्यवसायाला किती त्याचे तोटे झाले, त्याचे गंभीर परिणाम काय होणार आहे, हेही आपण कोणी सांगू शकत नाही. यालाच म्हटलं जातं अनिश्चितता, की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ज्याची आपण भविष्यात अंदाजही करू शकत नाही. अशा कुठल्याही येणाऱ्या संकटाला अनिश्चितता असे म्हणतात. आणि या अनिश्चिततेतून जी रिस्क निर्माण होते, जी जोखीम निर्माण होते, ती कमी करायची असेल, तर तुम्हाला वित्तीय नियोजन असेल, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला दिसून येतो. कारण वित्तीय नियोजन करीत असताना भविष्यामध्ये संभाव्य काय धोके येऊ शकतात, याचा अंदाज करून नियोजन केलेले असते. भविष्यात किती पैसा लागेल, डेव्हलपमेंटसाठी किती पैसा लागेल, जो आपण एक्स्ट्रा खर्च म्हणून किंवा अचानक येणाऱ्या संकटाशी सामना करण्यासाठी लागणारा खर्च म्हणून काही निधी जमा केलेला असतो. असा निधी आपण बाजूला ठेवलेला असतो. त्या निधीचा आपण अशा अचानक येणाऱ्या संकटासाठी वापर करू शकतो. आणि म्हणून हे जर वित्तीय नियोजनात केलेलं असेल, तर नक्कीच तुम्हाला व्यवसायामध्ये असणारी अनिश्चितता किंवा या कोविड-19 सारखे लॉकडाऊन सारखे येणारे संकटावरती मात करण्यासाठी व अशा प्रकारची जोखीम कमी करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरा फायदा आहे कामकाजास दिशा दाखवणे. कामकाजास दिशा दाखवण्याचा अर्थ की वित्तीय नियोजनामध्ये नक्की व्यवसायातला पैसा कुठून आणि कसा येणार आहे आणि त्या आलेल्या पैशाचा कोणत्या कारणासाठी उपयोग होणार आहे हे सांगितलेलं असतं किंवा त्याचा कच्चा आराखडा तयार केलेला असतो. आणि ज्यावेळेला हा कच्चा आराखडा तयार केलेला असतो, त्यावेळेला येणारा पैसा आणि त्या पैशातून होणारे काम किंवा तो पैशाचा वापर हे दाखवलेले असते. आणि त्याच्यामुळे की तो पैसा त्याच कामासाठी, त्याच कारणासाठी खर्च केला जाईल, हे त्या वित्तीय नियोजनामध्ये दाखवलेलं असल्यामुळे त्याच कारणासाठी तो पैसा भविष्यात सुद्धा खर्च करावा लागतो. आणि म्हणून भविष्यातील कामकाजास दिशा दाखवण्याचं काम हे वित्तीय नियोजन करते असे म्हटले जाते. तिसरा फायदा आहे तो म्हणजे व्यवसायाला जास्तीत जास्त नफा. व्यवसायाला जास्तीत जास्त नफा होऊ शकतो कशामुळे? तर आपण पाहिलेलंच आहे. कारण ज्यावेळेला या टॉपिकला सुरुवात केली, त्यावेळेला मी एक चिनी म्हण तुम्हाला सांगितलेली होती. आता चिनी म्हटलं की थोडं आपल्याला विचित्र वाटेल, कारण आपण चिनीपासून आता थोडंसं लांब जाऊ लागलेलो आहोत. पण त्यांच्याकडे एक फेमस म्हण आहे, डू प्लॅन ऑर डाय. नियोजन करा नाहीतर मरा. आणि मग त्यामुळे त्यामध्ये त्या शब्दामध्ये तुम्हाला कळेल की नियोजनाला किती महत्त्व आहे. कारण
नियोजन केलेलं असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल. पण कोणत्याच प्रकारचं नियोजन केलेलं नसेल आणि तुम्ही जर कामाला सुरुवात केली तर नक्कीच नक्कीच तुम्हाला अयशस्वीता येऊ शकते. आणि म्हणून ही जर अयशस्वीता येत असेल तर आपल्या लक्षामध्ये येईल की त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळणं अवघड होईल. व्यवसायाचा अंतिम ध्येय शेवटी नफा मिळवणं हेच आहे. जे काय करावयाचं आहे ते सर्व काही नफा मिळवण्यासाठीच करावयाचं आहे आणि मग याची जाणीव या वित्तीय नियोजनामध्ये ठेवलेली असते. आपण वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं. अधिकतम नफा हे व्यवसायाचं वित्तीय नियोजनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. ज्या नियोजनामध्ये नफा हे उद्दिष्ट ठेवूनच नियोजन केलं जातं आणि ते जर नियोजन यशस्वी झालं तर व्यवसायाला नक्कीच जास्तीत जास्त नफा हा मिळू शकतो. चौथा फायदा आहे तो म्हणजे निधीचा सातत्यपूर्ण पुरवठा. निधीचा सातत्यपूर्ण पुरवठा याचा अर्थ काय? कारण वित्तीय नियोजनामध्ये पैसा येणार कसा आणि पैसा जाणार कसा? पैसा येण्याचे जे मार्ग आहेत, त्या पैसा येण्याच्या मार्गातून व्यवसायाला लागणाऱ्या पैशाचा आणि निधीचा पुरवठा होत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला जे अनेक मार्ग सांगितलेले आहेत, त्या अनेक मार्गापैकी व्यवसायाला सातत्याने कोणता मार्ग पैसा पुरवेल, तो मार्ग निवडणं हे या वित्तीय नियोजनाचं किंवा वित्तीय व्यवस्थापकाचं पहिलं कर्तव्य असतं. आणि म्हणून व्यवसायाला सातत्याने पैशाचा पुरवठा होणारा मार्ग जर कोणता असेल, शेअर्स आहेत, शेअर्सची विक्री केली की तुम्हाला एकदा पैसा मिळतो. फार फार तर तुम्ही नंतर काही कालावधीने शेअर्स विक्रीस काढू शकता. कर्जरोख्यांची विक्री आहे, ते तुम्ही सारखे कर्जरोखे विकू शकत नाही. सारखे कर्जरोखे विकले तर कर्जाचा बोजा वाढेल. बँकांचं कर्ज सातत्याने काढत राहिलात तर बँकाचं कर्ज वाढत जाईल. मग या सगळ्यातून व्यवसायाला कसा पैसा पुरवायचा? मग काही वेळेला तुम्हाला नफ्याची पुनर्गुंतवणूक. व्यवसायाला झालेला नफा हा न वाढता तो पुन्हा व्यवसायात गुंतवला जात असेल, तर मग तुम्हाला बाहेरून कर्ज घ्यायची गरजच पडत नाही. व्यवसायाला झालेला नफा हा तुम्हाला परत व्यवसायात गुंतवता आला असेल किंवा येत असेल, त्याच्यातून नवीन मशिनरी खरेदी केली जात असेल, तर तुम्हाला बाहेरच्या पुरवठ्याची किंवा बाहेरच्या कर्जाची गरज पडत नाही. आणि आपल्या व्यवसायातूनच व्यवसायाला निधीचा पुरवठा किंवा पैशाचा पुरवठा होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे पुरवठ्याचे मार्ग आहेत, हे पुरवठ्याचे मार्ग तुम्हाला या व्यवसायामध्ये मिळवता आले पाहिजेत आणि ज्याच्यातून सतत पैशाचा पुरवठा होत राहील, अशाच मार्गाची या वित्तीय नियोजनामध्ये निवड केलेली असते आणि म्हणून व्यवसायाला निधीचा सातत्यपणे पुरवठा हा होऊ शकतो. चौथा फायदा आहे तो म्हणजे कमीत कमी जोखीम व जास्त खर्च. कुठल्याही काम करीत असताना, व्यवसायामधील कोणतंही कार्य करीत असताना त्या कार्यामध्ये कमीत कमी खर्च आणि जोखीम कशी असेल हे पाहिलं जातं. कारण आपण वैशिष्ट्यांमध्येच पाहिलेलं होतं. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन, त्याला आपण उत्पादकता म्हणतो. आणि ही उत्पादकता साध्य करायची असेल तर त्यासाठी तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये ही जोखीम आणि खर्च या दोन्ही गोष्टी कमी असल्या पाहिजेत. आणि हे पाहण्याचं काम हे वित्तीय नियोजन करते. आणि म्हणून वित्तीय नियोजकाने किंवा वित्तीय व्यवस्थापकाने वित्तीय नियोजन करीत असताना या वित्तीय नियोजनामध्ये किंवा या वित्तीय नियोजन करीत असताना कुठल्याही कामामध्ये जोखीम किंवा रिस्क कमी कशी राहील आणि खर्च सुद्धा कमी कसा राहील याचा विचार केलेला असतो. त्याच्यामुळे कमीत कमी जोखीम आणि खर्च हा व्यवसायाला येत असतो. सहावाचा जो फायदा आहे तो म्हणजे कामकाजातील कार्यक्षमता. कोणत्याही व्यवसायाला व्यवस्थित पैशाचा पुरवठा होत असेल, त्या व्यवसायाचे कर्मचारी, उत्पादन विभागातील कामगार हे समाधानी राहत असतील, प्रत्येकाला वेळच्या वेळी वेतन मिळत असेल, कंपनीमध्ये सर्व सुखसोयी असतील, सर्व कर्मचारी वर्ग समाधानी असेल, कुठल्याही प्रकारची भांडण तंटे किंवा कुठल्याही प्रकारचा औद्योगिक कलह नसेल. औद्योगिक कलह म्हणजे संप, मोर्चे, टाळेबंदी हे कोणतेही नसेल, तर अशा या व्यवसायामध्ये त्या व्यावसायिकाला कुठल्याही प्रकारच्या कामगारांच्या रोषाला सामोरे जावं लागत नाही. त्या कंपनीतील कामकाज हे अतिशय स्मूथपणे चालते.
आणि म्हणून मग अशा कंपनीतील कामगारांची कार्यक्षमता सुद्धा चांगली राहते. कारण तिथं संप नाहीत, तिथे मोर्चे नाहीत, जिथे टाळेबंदी नाही, जिथे कामगार विरोधात जात नाहीत, जिथे कामगार समाधानी आहेत, जिथे जेथील कामगारांना वेळच्या वेळी वेतन मिळते, अशा कामगारांच्या ठिकाणी कार्यक्षमता ही जास्त असते. आणि या जास्त कार्यक्षमतेचा फायदा हा नक्कीच व्यवसायाला होतो. पण हे केव्हा शक्य होईल? जर तुमचं वित्तीय नियोजन व्यवस्थित असेल. जर तुमच्या वित्तीय नियोजनामध्ये कामगारांचे वेतन, कामगारांचे पगार, त्यांना असणाऱ्या सुखसोयी ह्या वेळच्या वेळी दिल्या जात असतील, तरच ते कामगार कार्यक्षम राहतील आणि त्यांची कार्यक्षमता वाढू शकते. तर अशा प्रकारे वित्तीय नियोजनाचे एकूण 6 फायदे. तुम्हाला परीक्षेला ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो, वित्तीय नियोजन म्हणजे काय? आणि वित्तीय नियोजनाचे फायदे व तोटे सांगा. अशा वेळेला तुम्हाला वित्तीय नियोजनाच्या व्याख्या, वित्तीय नियोजनाचे फायदे आणि वित्तीय नियोजनाचे तोटे लिहावे लागतात. तर फायद्यामध्ये आपण 6 फायदे पाहिले. पहिला फायदा पाहिला, अनिश्चितता व जोखीम कमी केली जाते. वित्तीय नियोजनामुळे कुठल्याही कंपनीच्या कामकाजास दिशा मिळते. त्याचबरोबर वित्तीय नियोजनामुळे जास्तीत जास्त कंपनीला फायदा होऊ शकतो किंवा नफा होऊ शकतो. व्यवसायाला निधीचा सातत्यपूर्ण पुरवठा होऊ शकतो. कुठल्याही कामकाजामधील कमीत कमी जोखीम आणि कमीत कमी खर्च करण्याकडे लक्ष दिले जाते आणि कामगारांवरती लक्ष दिले असल्यामुळे कामकाजातील कार्यक्षमता सुद्धा चांगली राहू शकते. 7वं आहे नियंत्रण. जर नियोजन चांगलं असेल तर नियंत्रण चांगले होते असे म्हटले जाते. याचा अर्थ की कुठल्याही कामाचा शेवट हा चांगला झाला तर ते काम यशस्वी झाले असं आपण म्हणतो. शेवट गोड तर सर्व गोड असं आपण नेहमीच म्हणतो. तसं नियोजनाचा शेवट हे नियंत्रण आहे. जर तुमचं नियंत्रण चांगलं झालं असेल तर याचा अर्थ नियोजन यशस्वी झाले. जर तुमचं नियोजन चांगलं असेल तर तुमचं नियंत्रण कार्य चांगले होऊ शकते. नियंत्रण म्हणजे काय? तर ठरल्याप्रमाणे काम होत आहे किंवा नाही. याचा अर्थ काय? की जर ठरल्याप्रमाणे काम होते किंवा नाही हे जर पाहण्याची क्षमता किंवा जे कार्य असतं त्याला नियंत्रण असे म्हणतात. पण होते कामाप्रमाणे किंवा ठरवल्याप्रमाणे होते की नाही हे पाहायचं असेल तर अगोदर तुमचं नियोजन चांगले पाहिजे. जर तुमचं नियोजन चांगलं असेल तर नियंत्रण चांगले होते. आणि म्हणून नियोजन आणि नियंत्रण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे म्हटले जाते. कारण चांगले नियोजन असल्याशिवाय नियंत्रण यशस्वी होऊ शकत नाही आणि चांगले नियंत्रण केल्याशिवाय नियोजन यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून नियोजन आणि नियंत्रण ह्या दोन्ही गोष्टी हातात घालून चालतात किंवा एकमेकांना पूरक आहेत असे म्हटले जाते. त्यानंतर आपण पाहणार आहोत वित्तीय नियोजनाच्या मर्यादा किंवा तोटे, त्याला आपण म्हणू शकतो. वित्तीय नियोजनाच्या मर्यादा काय? आता आपण अनेक भागातून किंवा अनेक दृष्टिकोनातून वित्तीय नियोजनाचा अभ्यास केला. वित्तीय नियोजनाचे वैशिष्ट्ये पाहिली, वित्तीय नियोजनाचे महत्त्व पाहिले, वित्तीय नियोजनाचे फायदे पाहिले आणि या सर्वातून आपल्याला दिसते की वित्तीय नियोजन हे किती आवश्यक आहे, किती चांगले आहे. वित्तीय नियोजनाशिवाय व्यवसायाला पर्याय नाही. हे सर्व जरी चांगले असले तरी शेवटी नाण्याला दुसरी बाजू ही असतेच. तसे या वित्तीय नियोजनाला काही मर्यादा सुद्धा आहेत किंवा त्या काही वित्तीय नियोजनाचे काही तोटे सुद्धा आहेत. ते आता आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला तोटा आहे तो म्हणजे काल्पनिक अंदाज. आता ज्यावेळेला मी वित्तीय नियोजनाचं वैशिष्ट्य आपण पाहत होतो त्यावेळेला पहिलंच वैशिष्ट्य होतं ते म्हणजे वित्तीय नियोजन हे अंदाजावर आधारित असते. हे पहिलं वैशिष्ट्य होतं. कारण वित्तीय नियोजन हे भविष्य काळाशी संबंधित असते आणि भविष्य काळाशी संबंधित असेल तर त्यासाठी तुम्हाला अंदाज करावा लागतो आणि हा अंदाज करण्याची क्षमता त्या व्यवस्थापकाची किती आहे याच्यावरती ते नियोजन अवलंबून असते. पण समजा जर एखाद्या व्यवस्थापकाचा भविष्यकालीन अंदाजच चुकला आणि त्याने केलेलं नियोजन कितीही चांगलं असेल तर ते नियोजन अयशस्वी होऊ शकते. कारण अंदाज हा नियोजनाचा पाया आहे. मुळात चुकीच्या अंदाजावर जर वित्तीय नियोजन केलेलं असेल आणि ते केलेलं नियोजन कितीही चांगलं असेल
पण जर तुमचा अंदाजच चुकीचा असेल तर ते केलेलं नियोजन हे अयशस्वी होते. ही पहिली मर्यादा तुम्हाला वित्तीय नियोजनाची सांगता येते. कारण हा सगळा वित्तीय नियोजनाचा डोलारा हा केवळ काल्पनिक अंदाजावरती किंवा भविष्यकालीन अंदाजावरती अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे चुकांची शक्यता. वित्तीय नियोजन हे भविष्याशी रिलेटेड असते आणि तयार केलेल्या नियोजनाच्या आराखड्यावरती तयार केले जाते. आता चुकांची शक्यता कशी असू शकते? काही वेळेला जर नियोजन केलेलेच अवघड असेल, समजण्यास सोपे नसेल किंवा ज्यांना ते नियोजन दिलं जाणार आहे, त्यांना ते कसं केलं गेलं आहे, हेच जर समजलं गेलं नसेल आणि त्याच्यामुळे जर नियोजनामध्ये अडचणी येत असतील किंवा अंमलबजावणी करताना काही वेळेला अडचणी येऊ शकतात आणि मग अशा वेळेला करणाराला किंवा ज्यांनी केलंय आणि जे नियोजन प्रत्यक्षात कृतीत आणणार आहेत, यांच्यामध्ये जर तफावत असेल, यांच्यामध्ये जर विचारांची किंवा आदेशांची व्यवस्थित देवाणघेवाण झाली नाही, तर चुकांची शक्यता होऊ शकते. आणि म्हणून आपण वित्तीय नियोजनाचं पहिलं वैशिष्ट्य असं पाहिलेलं होतं. दुसरं वैशिष्ट्य असं पाहिलेलं होतं, ते म्हणजे की नियोजन हे साधे, सोपे आणि सुटसुटीत असावे. कारण ते नियोजन सर्वांना समजेल, सर्वांना त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाईल, अशा प्रकारचे नियोजन असावे. पण ते जर किचकट केलेलं असेल, समजण्यास अवघड असेल, अंमलबजावणी करण्यास अवघड असेल, तर मात्र चुकांची शक्यता होऊ शकते. तिसरं जे आहे ते म्हणजे बदलते पर्यावरण. हा जो भाग आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण नियोजन हे भविष्यकाळशी रिलेटेड असते आणि भविष्यकाळ हा अंधारात असतो. भविष्यात काय दडून ठेवलेलं आहे आपल्याला कोणाला सांगता येत नाही. भविष्यात येणाऱ्या संकटाची कोणालाही जाणीव नसते. भविष्यात कसे वातावरण बदलेल हेही सांगता येत नाही. कारण COVID-19 येईल हे गेल्या वर्षी कोणी जर अंदाज वर्तविला असता, तर आपण सर्वांनी त्याला वेड्यात काढले असते. कारण अशा प्रकारचं काही होऊ शकेल याची कल्पना सुद्धा वर्षापूर्वी कोणाला नव्हती. परंतु तरी ते संकट आले. तसे पर्यावरणामध्ये सुद्धा अनेक बदल होतात. आता सध्या काही ठिकाणी पुराची गंभीर परिस्थिती आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थितीमुळे अनेक व्यवसाय किंवा अनेक गावे किंवा अनेक शहरे ही काय आहेत, अडचणीत आहेत. आणि मग असं जर असेल, तर अचानक झालेलं वादळ किंवा जे तो आपल्या मध्यंतरी कोकणामध्ये येऊन गेलेलं जे निसर्ग वादळ आहे, हे वादळ नैसर्गिक आहे. ते येणार किंवा नाही येणार याची आपल्याला वर्षापूर्वी कोणतीही कल्पना नव्हती. परंतु ते वादळ आलं आणि अनेक प्रकारची नुकसानी करून गेले. अशा प्रकारचे जे पर्यावरणीय बदल होतात, की जे बदल आपल्या मानवी नियंत्रणात नसतात. ज्या बदलांवरती मानवी नियंत्रण असू शकत नाही. जे नैसर्गिक संकट असतात. त्यामध्ये पूर असेल, दुष्काळ असेल किंवा जी ढगफुटी म्हणतो किंवा जे उत्तराखंडमध्ये पाठीमागे झालेला जे पावसाचा जो झालेला मोठ्या प्रमाणाचा झालेला पाऊस असेल. अशा प्रकारची जी नैसर्गिक संकट येतात, आग लागलेली असेल किंवा निसर्ग वादळासारखी येणारी चक्रीवादळं असतील, अशी जी पर्यावरणीय बदल किंवा नैसर्गिक जी संकटं येतात, ही संकटं कोणालाही सांगून येत नाहीत. आणि त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये बदल होतो. आणि हा पर्यावरणामध्ये झालेला बदलही काही वेळेला तुमचं जे वित्तीय नियोजन आहे, ते वित्तीय नियोजन अयशस्वी करू शकतो. आता हे झालं नैसर्गिक पर्यावरणाच्या बाबतीत. काही वेळेला जे आजूबाजूची परिस्थिती असते त्याच्यामध्ये बदल होतात. म्हणजे तुमचा मागणी, पुरवठा, जे अर्थशास्त्रीय बदल आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा संकटं येऊ शकतात. ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित होऊ शकत नाहीत. आणि म्हणून होते काय, की पर्यावरण भोवताची जरी बदललं, साधा मॅनेजर जरी बदलला, तरी सुद्धा केलेल्या नियोजनामध्ये अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून बदलत्या पर्यावरणाचा काही वेळेला वित्तीय नियोजन कितीही चांगले असले, तरी ते नियोजन अडचणीचे ठरू शकते. त्यानंतरचं चौथं जे मर्यादा आहे, ते म्हणजे गृहीतांवर आधारित नियोजन. आताच मी तुम्हाला जे पहिल्याच पॉइंटमध्ये सांगितलं, की नियोजन हे अंदाजावर आधारित असतात आणि अंदाज हे गृहीतांवर आधारित असतात. गृहीत म्हणजे काय, की हे असं होईल, असं मला वाटते. हे माझं स्टेटमेंट आहे. आज पाऊस पडेल.
हे मी बोलले किंवा हे कुठे लिहून ठेवलं तर ते झालं गृहीत. पण हे गृहीत मी कशावरती धरलं? तर आज पावसाळी हवामान आहे. आज ढग आलेले आहेत. आज कुठेही सूर्यप्रकाश नाही. म्हणून मला वाटते, की आज पाऊस पडेल. आता अशा प्रकारचा जो गृहीतांवर आधारित अंदाज केला जातो, त्याला गृहीत म्हणतात. त्यामध्ये गृहीत काय धरलं जातं? का पाऊस पडेल? तर गृहीत काय आहे, की आज ढग काळे आलेले आहेत. आज पावसाळी हवामान आहे. आज कुठेही सूर्यप्रकाश नाहीये. ही जी गृहीतं धरली जातात, त्याच्यावरती अंदाज केला जातो. आणि मग हे जे गृहीतं धरताना जर चुकीची धरली गेली, तर कदाचित काय होऊ शकतो, त्या ठिकाणी तुम्हाला केलेलं नियोजन हे अयशस्वी ठरू शकते. कारण अंदाज म्हणा किंवा गृहीते म्हणा, ही काल्पनिक असतात. असं मला वाटते. मला जे वाटेल ते दुसऱ्यांनाच वाटेल असे नाही. मी धरलेलं गृहीत हे दुसरा धरेलच असे नाही. प्रत्येकाची गृहीतं वेगळी असू शकतात. प्रत्येकाचे अंदाज वेगळे असू शकतात आणि त्यामुळे प्रत्येकाने केलेलं नियोजन हे सुद्धा वेगळं असू शकते. आणि मग याचा परिणाम होतो काय, की जर तुमचा गृहीतच जर चुकीचं धरलं गेलं किंवा जो आधार आपण म्हणतो, गृहीत म्हणजे आधार. ज्याच्या आधारे तुम्ही अंदाज करता, तो आधारच जर चुकीचा असेल, तर केलेलं वित्तीय नियोजन सुद्धा अयशस्वी ठरू शकते. 5वी मर्यादा आहे व्यवस्थापनातील अडचणी. हा एक सगळ्यात मोठा अडसर हा वित्तीय नियोजनामध्ये असतो. व्यवस्थापनातील अडचणी म्हणजे काय? आता आपणही नेहमी काही ठिकाणी अनुभव घेत असतो, की एखाद्या बँकेचा मॅनेजर खूप चांगला असतो. पटकन लगेच तिथं सिस्टम चांगली बसलेली असते. लगेच आपल्याला कॅश पाहिजे असेल तर कॅश मिळते, लोन पाहिजे असेल तर लोन मिळते. आपण लगेच मोकळं होतो. आपण म्हणतो, "वाह! या बँकेत किती चांगली सर्व्हिस मिळाली." तेच जर आपण दुसऱ्या बँकेत गेलो, तेथील मॅनेजरचं जर तिथं नियंत्रण नसेल, तर त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला लवकर सुविधा मिळत नाहीत. खूप मोठी रांग लावून सुद्धा पैसे लवकर मिळत नाहीत. कर्जाविषयीची व्यवस्थित माहिती दिली जात नाही. मग हे कशामुळे होतं? बँका 2 समजा एकाच बँकेच्या 2 शाखा आहेत. बँक तीच आहे, शाखा 2 आहेत. पण दोन्ही ठिकाणचे मॅनेजर वेगळे आहेत. आणि मग दोन्ही ठिकाणचे मॅनेजर वेगळे असतील, तर दोन्ही ठिकाणी मिळणारी ट्रीटमेंट सुद्धा तुम्हाला काय असते? वेगळी असते. हे कशामुळे? तर त्या ठिकाणचं असणारं व्यवस्थापन. आता तुम्ही कॉलेजमध्ये सुद्धा ज्यावेळेला जाता, एका कॉलेजमध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये जाता, दोन्ही ठिकाणच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला फरक दिसतो. या ठिकाणच्या प्राचार्यांचे नियम, कायदे, कानून वेगळे असतात. दुसऱ्या कॉलेजच्या तिथले नियम, तिथले व्यवस्थापकीय कायदे, कानून वेगळे असतात. दोन्हीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कार्यपद्धतीमध्ये याच्यामध्ये बदल जाणवतो. तसेच कंपन्यांमध्ये सुद्धा असते. कुठल्याही एकच कंपनी च्या 2 शाखा असतील, तर त्या 2 शाखातील व्यवस्थापक जर वेगवेगळे असतील, त्यांची व्यवस्थापन करण्याची शैली जर वेगळी असेल, काही व्यवस्थापक हे कामगारांना बरोबर घेऊन काम करणारे असतात, तर काही व्यवस्थापक हे जबरदस्तीने किंवा दडपशाहीने किंवा दबावाने काम करून घेणारे असतात. मग अशा वेळी तुमचं नियोजन कितीही चांगलं असेल, तर ते अयशस्वी होऊ शकतं. म्हणजे त्या ठिकाणचा जो व्यवस्थापक आहे, तो व्यवस्थापक व्यवस्थापन कसं करतो? त्या ठिकाणचं इतर डायरेक्टर बोर्ड कसे आहे? त्यांनी ते निर्णय कसे घेतात? याच्यावरती सुद्धा केलेलं वित्तीय नियोजन हे अवलंबून असतं. जर नियोजन चांगलं असेल आणि व्यवस्थापनही चांगलं असेल, तर ते नियोजन यशस्वी होते. पण तुमचं नियोजन खूप चांगले आहे, पण व्यवस्थापन करणाऱ्यामध्ये जर अडचणी असतील, त्यांच्यामध्ये भांडणे, वितंडवाद असतील, विरोधाची भावना असेल, तर ते नियोजन अयशस्वी होऊ शकते. आणि शेवटची मर्यादा आहे ती म्हणजे अंमलबजावणीला विरोध. हा एक सगळ्यात मोठा अडसर हा वित्तीय नियोजनामध्ये असलेला दिसून येतो. अंमलबजावणीला विरोध म्हणजे काय? याचं मी एक तुम्हाला उदाहरण नेहमी सांगत असते, की ज्यावेळेला कॉम्प्युटरलाइज व्यवस्थापन करण्याचे अनाउन्समेंट गव्हर्नमेंटने केली, की सर्व बँका या कॉम्प्युटरलाइज होतील. अशी एक अनाउन्समेंट एक 5-6 वर्षापूर्वी झालेली होती. त्यावेळेला की जे काउंटर व्यवहार सगळे होतात, ते सगळे बंद होऊन कॉम्प्युटरलाइज व्यवहार होतील किंवा जे कागदी स्वरूपामध्ये किंवा जे हँडओव्हर जे सगळे व्यवहार होणार होते, ते सगळे बंद होतील आणि कॉम्प्युटरलाइज व्यवहार होतील. आणि त्यासाठी प्रत्येकाने कॉम्प्युटर शिकणे आवश्यक आहे. अशा प्रकारचं एक सर्क्युलर त्यावेळेला गव्हर्नमेंटने काढलं गेलं आणि बँकातील सर्वांना
सांगितलं की सर्वांनी आता कॉम्प्युटर शिकले पाहिजे. आता त्यावेळेला जे वयस्कर लोक होते किंवा जे रिटायरमेंटला आलेले लोक होते किंवा ज्यांना कॉम्प्युटर येत नव्हता, अशा सर्व कामगारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यावेळेला या कॉम्प्युटरलाइज प्रणालीला विरोध केला. आम्ही ह्या वयात शिकायचे का? आम्हाला येईल का? आम्हाला जमेल का? आम्हाला समजेल का? आता हे ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवताना सुद्धा किंवा आता ऑनलाईन लेक्चर पद्धती राबवताना सुद्धा अनेक प्रकारचा विरोध झाला. कसं शक्य आहे? खेडेगावातील मुलांना कसं होईल? आत्ताच्या ज्या शहरी भागातील मुलं आहेत त्यांना तरी जमेल का? त्यांचा नेट पॅक कसा पुरेल का? ते मुलं उपस्थित राहतील का? आणि शिक्षक लोकांना पण जमेल का? ज्यांना काहीच जमत नाही त्यांना हे करता येईल का? पण आता तुम्ही पाहता, की या सगळ्या अडचणीवरती काय निघालेले आहे? मात झालेली आहे. आता सगळ्यांना सगळं जमायला लागले. विद्यार्थ्यांनाही सगळं जमायला लागले आणि शिक्षकांना सुद्धा सगळे जमायला लागले आणि तुमचे ऑनलाईन लेक्चर सुरू झालेत. त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट करायची म्हटलं, की पहिल्यांदा विरोध होतो. आणि हा विरोध जर खूप टोकाचा असेल, तर त्या वित्तीय नियोजनामध्ये अडचणी येतात. आणि म्हणून वित्तीय नियोजन करीत असताना याला विरोध होणारच, हे गृहीत धरून जर वित्तीय नियोजन केलेलं असेल, तर त्यावरती मात निघू शकते. पण जर वित्तीय व्यवस्थापकाने जर विरोध लक्षात घेतलेला नसेल आणि त्याप्रमाणे नियोजन केलेलं असेल, तर मात्र ते नियोजन अयशस्वी होऊ शकते. आणि म्हणून त्या वित्तीय नियोजन करीत असताना आपल्या या वित्तीय नियोजनाला विरोध होणार नाही, सर्वजण त्याला साथ देतील, अशा भावनेने जर नियोजन केलं तर यशस्वी होईल. परंतु केलेल्या नियोजनाला जर सर्वांचा विरोध असेल, हे नाहीच करायचं, आम्ही करणारच नाही, आम्ही होऊच देणार नाही, अशा भावनेने जर त्या नियोजनाला जर विरोध झाला, तर ते नियोजन अयशस्वी होऊ शकते. तर अशा प्रकारे वित्तीय नियोजनाच्या आपण फायदे आणि तोटे पाहिलेले आहेत. मर्यादेमध्ये आपण 6 मर्यादा पाहिल्या, की वित्तीय नियोजन हे काल्पनिक अंदाजावरती आधारित असल्याने ते अयशस्वी होऊ शकते. समजले नाही नियोजन तर चुकांची शक्यता होऊ शकते. बदललेल्या पर्यावरणाचा वित्तीय नियोजनावरती परिणाम होऊ शकतो. काही वेळेला ते अयशस्वी होऊ शकते. जर अंदाज केलेला गृहीतच जर चुकीचे असतील, तर केलेलं नियोजन हे सुद्धा चुकीचे होऊ शकते. व्यवस्थापन जर सहकार्य करणारे नसेल, तर तरी सुद्धा त्या वित्तीय नियोजनात अडचणी येऊ शकतात आणि केलेल्या नियोजनाला जर कामगार वर्गातून विरोध होत असेल, तरी सुद्धा ते नियोजन अयशस्वी होऊ शकते. तर अशा प्रकारे आज आपण वित्तीय नियोजनाचे फायदे आणि तोटे हा भाग पाहिलेला आहे. धन्यवाद सर्वांचे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल.